आणि त्यांचे दलाल म्हणजे पीएमसी. तो पीएमसी हा प्रकार हा लोकांना लुटण्याचा आणि बिल्डरांची दलाली करण्याचा आहे. मला कोणीतरी विचारलं की पीएमसी विषयी तुमचं मत सांगा. मी म्हटलं ते उत्तम मेंढपाळ आहेत. तर पीएमसीच्या संघटनेनं मला सांगितलं तुम्ही आम्हाला मेंढपाळ कसं म्हटलं. म्हटलं सगळ्या जगाचा ज्याच्यावर विश्वास आहे तो उत्तमात उत्तम मेंढपाळ होता, त्याचं नाव येशू ख्रिस्त. त्याच्या मागे पूर्ण जग जात आहे, तर तुम्हाला मेंढपाळ म्हटलं त्याच्यात तुम्हाला देवाऱ्यात बसवलं, त्यात वाईट वाटण्याचं काही कारण नाही. आणि आपले भगवान श्री कृष्ण देखील गायी घेऊन जायचेच ना, त्यामुळे मेंढपाळ म्हणण्यानं तुमचा काय अपमान होतोय असं नाही. पण मेंढपाळ का म्हटलं याचं जरा ऐकून घ्या. मी पीएमसींना सांगितलं की तुम्ही आमच्या भोळ्या बाबड्या सोसायटीच्या मेंबरला शेळ्या मेंढ्यांप्रमाणे हाकत हाकत बिल्डरच्या कत्तलखान्यात नेऊन सोडता आणि मग बिल्डरनी झटका द्यावा का हलाल करावं हे बिल्डर ठरवतो, म्हणून तुम्हाला मेंढपाळ म्हटलं. आणि अनेक ठिकाणी आम्ही आता नव्या मुंबईत स्वयंविकास करतोय, तिथे पीएमसीचा अनुभव फार वाईट आहे. त्यामुळे पीएमसीवर संस्कार करणं मला फार कठीण होतंय, कारण सर्व वाईट सवयी या नव्या मुंबईच्या पीएमसींना लागलेल्या आहेत. आम्हाला मुंबईच्या पीएमसींना शिकून त्यांना निदान वटणीवर तरी आणलं. इथल्या लोकांना शिकवता शिकवता सुरुवातीलाच 50,000 रुपये 1,00,000 रुपये फिजिबिलिटी रिपोर्ट करता मागतायत. आत्ता मी इथे आलो तेव्हा सप्तपर्णी सोसायटीमध्ये त्यांच्या मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंगला जाऊन आलो. सप्तपर्णी सोसायटीमध्ये 16 आर्किटेक्टनी 16 फिजिबिलिटी रिपोर्ट्स त्यांना दिले आणि एकही पैसा त्या फिजिबिलिटी रिपोर्ट करता त्यांनी दिलेला नाही. स्वयंविकासात फिजिबिलिटी रिपोर्ट करता पैसे दिले जात नाहीत. पण लोक चुकीचं सांगतात की पैसे नाही मिळत, अमुक नाही मिळत. स्वयंविकासामध्ये एकाही मेंबरला एकही पैसा आगाऊ रक्कम काढावी लागत नाही. पीएमसी फक्त पब्लिसिटी करतात. नाही 20 कोटी द्यावे लागतील, 30 कोटी, सगळं खोटं. जे हे म्हणतात त्यांचे पीएमसीशी लागेबंदे आहेत आणि पीएमसी आणि ते मिळून सर्व मेंबरला चिटिंग करून हे 20 कोटी द्यावे लागतात म्हणून सांगून पैसे खातात. आणि मी हे पैसे खायला देत नाही, त्यामुळे स्वयंविकास त्यांना चालत नाही, कारण स्वयंविकासात आम्ही कोणाला पैसे खायला देत नाही. त्यामुळे मग ते मुश्किल आहे स्वयंविकासात जाणं. तिथे हे नाही होणार, तिथे पैसे कुठून काढणार ते माहित नाही. सगळ्या खोट्या गोष्टी. सानपाड्याला आतापर्यंत 16 सोसायट्यांकडे मी गेलेलो आहे. टोटल सानपाड्यामध्ये माझ्या सभा मला वाटतं 27-28 मध्ये झाले, पण 15-16 सोसायट्यांनी ऍक्टिव्ह पार्ट घेतलेला आहे. आणि एकाही सोसायटीच्या मेंबरला आगाऊ रक्कम काढायला लागलेली नाही जिथे मी मार्गदर्शन करतोय तिथे. त्यामुळे कोण म्हणत असेल की तुम्हाला आधी पैसे काढायला लागतात, तर त्याला पटकन सांगा तू खोटं बोलतोय, खोटं बोलू नको. स्वयंविकासामध्ये कोणत्याही मेंबरला आगाऊ रक्कम काढावी लागत नाही.